ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला विचारते, आपण इथे पहिल्यांदा कसे भेटलो माहिती आहे ना? तेव्हा ना तुम्ही अगदी चिडका बिब्बा होतात. तेव्हा अर्जुन आता विचारतो काय? मग सायली आता त्याच्याकडे पाहून अगदी खळखळूनच हसते. अर्जुन हळूच म्हणतो की तुम्ही सुद्धा मिस गडबड घोटाळा होतात आणि तेव्हा पण ना मला चैतन्य जबरदस्ती इथे घेऊन आला होता आणि मी तर थिएटरच्या आजूबाजूला सुद्धा कधी फिरकायचो नाही. त्यावरती सायली म्हणते, आम्हाला तरी कुठे हो, इथे सिनेमे असे पाहायला परवडायचं, पण मुलांना हौस होती हा, आणि नेमकं त्या दिवशी मुलांना पॉपकॉर्न खाण्याची इच्छा सुद्धा झाली होती. पण तेव्हा तर माझ्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नव्हते, पण तेव्हा तुम्ही माझ्या मुलांना पॉपकॉर्न घेऊन दिले आणि तेव्हा मला वाटलं तुम्ही वरवर जेवढे वाटताय ना तेवढे वाईट नाही आहात. मग आता अर्जुन तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो, तेव्हा आपण ना स्ट्रेंजर होतो आणि आता नवरा बायको आहोत. त्यावरती सायली म्हणते, पण आता पुलाखालनं खूप पाणी निघून गेलंय, हा नशिबाचा खेळ आहे सगळा. त्यावेळी अर्जुन म्हणतो, बरोबर, पण आता ना हक्काने तुम्ही माझ्याकडून पॉपकॉर्न सुद्धा घेऊ शकता. तेव्हा सायली त्याच हक्काने म्हणते, मग घेऊन द्या बरं मला. त्यावेळी अर्जुन विचारतो, खरंच का? मग सायली हो असं म्हणते. मग त्यावेळी अर्जुन सायलीला लगेचच पॉपकॉर्न घेऊन देतो आणि पैसे पेड करत असतो. तर सायलीला आता एका मुलीचा जोरात धक्का लागतो, त्यामुळे ती खाली पडणार असते. तिच्या हातात असणारे काही पॉपकॉर्न हे तिच्या अंगावरच उडून असे पडतात. मग आता अर्जुन पटकन आता सायलीला सावरतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. सायलीला तो आपल्या मिठीत घेतो, तर तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि गालात हसतो. मग सायली ही तेवढ्याच प्रेमाने आता अर्जुनकडे पाहत असते. नंतर तेथे असणारे सर्वजण आता सायली अर्जुनकडे पाहत असतात. सायलीला ते मागचे क्षण आठवतात की अगोदर सुद्धा जेव्हा सिनेमा पाहायला आम्ही आलो होतो ना, सुद्धा असाच मला एका मुलीचा धक्का लागला होता आणि मी खाली पडणार तेवढ्यातच अर्जुन सरांनी मला असं मिठीत पकडलं होतं आणि मिस गडबड घोटाळा असं रागातच म्हटलं होतं. मग आता हे सर्व क्षण आठवल्यानंतर सायली अजूनच अर्जुनकडे पाहत राहते आणि मग त्यानंतर तिला पुन्हा रिमाइंड होतं की जेव्हा प्रियाच्या पोटात दुखायला लागलं सिनेमा थिएटरच्या आतमध्ये जाण्या अगोदरच, तेव्हा ती खूपच रडायला लागली, कांगावा केला. त्याचबरोबर म्हणाली की मला घरी जाऊन आराम करायचा आहे. मग मी तिला म्हटलं की चल आपण दोघी जणी जाऊयात किंवा कुणाला तरी घेऊन जा, एकटी जाऊ नकोस. परंतु प्रियाने कुणाला निवडलं तर विलासला, म्हणजे विलास बरोबर ती घरी गेली, बाकी दुसरं कुणाबरोबरच नाही. आणि हे सगळं आठवल्यानंतर सायलीला काही गोष्टी आता तेथे क्लिक होतात. आता ती अर्जुनकडे पाहतच असते. मग अर्जुन विचारतो काय? तेव्हा ती आता भानावर येते आणि पटकन स्वतःला सावरते. मग त्यानंतर अर्जुन आता सर्वांना सॉरी असं म्हणतो आणि हे क्लीन करून घ्या असंही सांगतो. तेथे असणारा माणूस हो असं म्हणतो. त्यानंतर अर्जुन आता सायलीला विचारतो, काय अहो मिसेस सायली, तुमचा नवरा तुमच्या एवढ्या जवळ आहे आणि तुम्ही भलत्याच विचारात आहात? त्यावेळी सायली म्हणते, हो आहे मी भलत्या विचारात. तुम्हाला माहीत नसेल, पण आम्ही जेव्हा सिनेमा पाहायला आलो होतो ना, तेव्हा आमची सर्व तिकीट ही प्रियाने बुक केली होती, प्रियानेच काढली होती. तेव्हा अर्जुन विचारतो काय? मग सायली म्हणते, हो अहो, एरवी स्वतःचा फक्त विचार करणारी प्रिया तर तिने आमची सुद्धा तिकीट काढली होती. आम्हाला जरा वेगळाच संशय सुद्धा आला होता. त्यावेळी अर्जुन खरंच का असं विचारतो आणि तिच्या 7-8 मैत्रिणी या सिनेमा पाहायला जाणार होत्या आणि मग त्यांचा बेत अचानक कॅन्सल झाला आणि ती मग आम्हाला म्हणाली की आपण सर्वजण जाऊ सिनेमा पाहायला. त्यावेळी अर्जुन आता सायलीला म्हणतो, तुम्हाला समजतंय का, प्रिया अगदी स्वभावाच्या अपोजिट वागली आहे. मग आता सायली म्हणते, बरोबर आहे, तिने आम्हाला सिनेमाला आणणं हे सुद्धा ठरवूनच केलं आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो, 99% बरोबर. आणि सिनेमाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना या आश्रमाबाहेर काढण्याचा प्लॅन असणार तिचा, आणि हा प्लॅन तिच्या एकटीचा नसणारच, कारण तुमच्याकडे पॉपकॉर्न घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. मग 7-8 तिकीट काढायला तिच्याकडे एवढे पैसे आलेच कुठून? तेव्हा अर्जुन विचारतो, आता तिने तिकीट्स काढले असतील का खरंच? सायली विचारते, मग कुणी काढले असतील, साक्षीने का? दुसरीकडे आता प्रिया ही तिच्या माहेरी आलेली असते. प्रतिमा, सुमन तिच्या बरोबर गप्पा मारत बसलेले असतात. मग त्यानंतर सुमन म्हणते, तू बस हा, आम्ही आलोच आता. मग आता त्या दोघीही जेव्हा तिथून जातात ना, प्रिया नागराजला लगेचच म्हणते, बरं झालं हलतच नव्हते इथून दोघीही, म्हणून ती नागराजला सांगू लागते की अहो सायली आणि अर्जुनला डेंजर, माझ्याबद्दल काहीतरी संशय आलाय. सायलीने व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवून स्वतःचा मोबाईल माझ्या रूम मध्ये तिथे ठेवला होता. हे ऐकताच
नागराजला धक्का बसतो. तेव्हा तिच्या हाती काही लागलं का असं आता लगेचच नागराज म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते ते नाही माहीत मला, पण मला ना आता खूप अलर्ट राहावं लागेल, नाहीतर अर्जुनला माझ्याकडूनच साक्षीने खून केला याचे पुरावे मिळतील. तेव्हा आता नागराज म्हणतो शुभ बोल की जरा. अगं साक्षी नाही पण तू फासावर लटकशील एवढे तर नक्कीच. मग प्रिया घाबरते. तेवढ्यातच रविराजचा आवाज येतो, तन्वी. मग रविराज आता तेथे येतो आणि विचारतो की काय ग, तुला कोण फासावर लटकवायला निघाले, मला सुद्धा कळू दे ना. तेव्हा फासावर असा आता नागराज विचारतो. तोही जरा घाबरलेला असतो. मग आता लगेचच नागराज म्हणतो अरे दादा सुमनचं चाललंय विषय, कारण ती तुझ्यासाठी पराठे बनवतीये ना. मग मी हिला म्हटलं तन्वीला की जर तू पराठे खाल्ले नाही तर सुमन तुला फासावर लटकावेन म्हणून. तेव्हा रविराज म्हणतो माझी मुलगी माहेरी आली आहे अरे, मग तिचं थोडं गोड कौतुक होणारच ना. तेव्हा आता प्रिया लगेचच म्हणते बाबा मला माझ्या घरी तुमची एवढी आठवण येते ना, कसं सांगू तुम्हाला. त्यावेळी आता लगेचच रविराज विचारतो काय 4 दिवसामध्ये लगेच तुझं घर झालं का ते, असं म्हणून तो तिच्यावर हसतो. मग रविराज जरा इमोशनल होतो आणि म्हणतो बाळा माझ्यामुळे तुझं माहेर हे दुरावलं होतं, पण सॉरी हा. मग आता त्यावेळी प्रिया म्हणते बाबा आता ते काहीच आठवू नका, कारण जे झालं ना ते झालं आता. इकडे अर्जुन सायली अजूनही त्या तिकिटांच्या शोधातच असतात आणि त्याबद्दलच डिस्कस करत असतात. तेव्हा आता आपल्याला जशी चैतन्य भाऊजींनी तिकीटं काढून दिली तसं साक्षीने तेव्हा आम्हाला तिकीटं काढून दिली असतील का, म्हणजे प्रियाला तिकीटं काढून दिली असतील का, असं ती अर्जुनला आता विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो तसं असेल तर इथे रेकॉर्ड असू शकतं त्याचं. तेव्हा अर्जुन लगेच आता म्हणतो की ऑनलाईन तिकीट जर काढलं गेलं असेल ना तर आपल्याला नक्कीच काहीतरी पुरावा मिळू शकतो, पण त्यासाठी थिएटरच्या ऑफिसमध्ये आपल्याला जावं लागेल, कारण नक्की कोणी तिकीट काढले ना हे आपल्याला समजेल. मग त्यावरती सायली म्हणते आत्ताच जाऊयात का. मग अर्जुन म्हणतो पण अगोदर सिनेमा पाहायला जायचंय ना आपल्याला. सायली म्हणते पण आपल्या केससाठी याचा उपयोग होईल ना हो नक्कीच. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी अगोदर इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो. सायली विचारते त्यांना का बरं. मग आता इन्स्पेक्टर साहेब आपल्या सोबत असेल तर आपल्याला लगेचच सर्व पुरावे मिळू शकतात आणि हे अनऑफिशियली आहे, आणि जर लिगली करायला गेलो तर दामिनीला लगेचच कळेल. इन्स्पेक्टर सावंत जर बरोबर असेल ना तर उपयोगच होईल मग मला. आणि घाबरून थिएटरचा मालक सुद्धा आपल्याला सर्व माहिती सुद्धा देईल. त्यावेळी सायली म्हणते इन्स्पेक्टर साहेब असतील तर बायकोची काय गरज, मी घरी जाते, पूर्ण आजी वेळेत जेवतायत की नाही हे तरी पाहते, मग तुम्ही इथलं काम आटोपून या चालेल. त्यावरती अर्जुन हसतो आणि मग म्हणतो की तुम्ही ना खरंच कमाल आहात मिसेस सायली, कारण सिनेमा बघता आला नाही म्हणून एखादी बायको चिडली असती, भांडली असती. एक तुम्ही आहात की घरी जाऊन माझी आजी जेवली की नाही हे तुम्हाला पाहायचे. तेव्हा सायली म्हणते तुमच्या आजीला नाही हो, माझ्या आजीला. तुम्ही बाहेरची आघाडी सांभाळा, मी घरातली सांभाळते, असं आता लगेचच सायली म्हणते. अर्जुन म्हणतो ठीक आहे म्हणून तो लगेचच आपल्या कामाला लागतो. दुसरीकडे प्रिया म्हणते बाबा बसा ना. अहो मी तिकडे ना खूप सुखी आहे, त्यामुळे पुन्हा अजिबातच तुम्ही डोळ्यातून पाणी काढायचं नाही हा. तेव्हा रविराज हसतो आणि म्हणतो गळ्यात मंगळसूत्र काय आलं तर लगेचच बाईसारखी बोलायला लागलेस, आणि हा हिरवा चुडा घातल्यामुळे आणखी सुंदर दिसायला लागली आहे, अगोदरपेक्षा जास्तच, कारण लग्न झालेली लेक बापाच्या नजरेला आणखीच सुंदर दिसते ना. एवढ्यातच लगेच रविराजला आता फोन येतो, त्यामुळे आता तो म्हणतो की आपण कशाला घाबरत नाही, तुम्ही देऊन टाका आणि लगेच मेल सुद्धा करा, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. तेव्हा नागराज विचारतो काय झालं दादा. तेव्हा आता लगेचच रविराज सांगू लागतो की अर्जुन सुभेदारने तन्वीची कॉल हिस्ट्री मिळवण्यासाठी अप्लाय केला आहे, मग त्यांना म्हटलं की देऊन टाका कॉल हिस्ट्री. त्यावेळी आता लगेचच प्रिया आणि नागराज दोघेही घाबरतात. मग आता लगेचच नागराज विचारतो काय परमिशन पण दिली दादा. त्यावेळी रविराज म्हणतो हो कर, नाही त्याला डर कशाला, ज्याच्या मनात चोर असतो ना त्याने घाबरावं, आपल्याला कसली आली आहे भीती. आणि तसंही तन्वीच्या कॉल हिस्ट्रीमध्ये काय निघणार आहे, तिने मला केलेले कॉल, त्याचबरोबर तिच्या मैत्रिणींना केलेले कॉल आणि घरी केलेले कॉल, एवढंच, दुसरं काय निघणार आहे. एकदा त्याचं समाधान होईपर्यंत आपण शांत बसूयात, नंतर तो हे सगळं केलं म्हणून आपल्याकडे माफी मागायला येतो की नाही बघा. तर दुसरीकडे चैतन्य अर्जुन एकमेकांना भेटतात. तेव्हा
अरे अर्जुन, तुझे पायाचे इथे वर करतो का रे जरा? मला शक्य होईल ना तेवढं वाकून तुला नमस्कार करायचा आहे असं चैतन्य त्याला म्हणतो. कारण तुझ्या एवढी सुपर थोर व्यक्ती मी आजपर्यंत कुठेही पाहिली नाही. तेव्हा अर्जुन विचारतो काय झालं आता? मग आता लगेचच चैतन्य म्हणतो, अरे मी तुला आणि तुझ्या बायकोला फिल्म पाहायला पाठवलं, ती तर तुम्ही पाहिलीच नाही. वर केसचं काहीतरी काम बघून मला इकडे बोलवलं. तेव्हा अर्जुन विचारतो, अरे केस पण महत्वाची आहे ना? आता खुनाच्या रात्री मूवी तिकीट साक्षीने काढली होती का हे आपल्याला कळायला नको? जेव्हापासून हा विचार आमच्या डोक्यात आलाय ना तेव्हापासून मीच रेस्टलेस झालोय. त्यावेळी चैतन्य म्हणतो, हे आपल्याला कळेलच रे अर्जुन. एकदा का इन्स्पेक्टर साहेब इथे आले आणि आपण थिएटरच्या ऑफिसमध्ये गेलो की आपल्याला सर्व समजेल ना रे. पण तोपर्यंत निदान तुझ्या पायांचा फोटो तरी काढू दे मला. एखादी त्याची फ्रेम बनवून घेतो आणि रोज येता जाताना तुझ्या पाया पडतो बाबा. तेव्हा अर्जुन आता खूपच सिरियस झालेला असतो आणि जस्ट शट युअर माउथ ओके असं म्हणून चैतन्याला गप्पा करतो. कारण दामिनी या केसवरती आल्यापासून आपण एक सेकंद सुद्धा असा वेस्ट करू शकत नाही चैतन्य. कारण साक्षी आणि तन्वीच्या अगेन्स्ट जितके पुरावे मिळतील ना तितके आपल्याला गोळा करायचे आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे पण अर्जुन. मग अर्जुन त्याला गप्प करत म्हणतो की आता एकदम शांत राहायचं आणि इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करायचा. तर दुसरीकडे प्रिया आता लगेचच रविराजला विचारते की बाबा त्याने कॉल हिस्ट्री मागितली म्हणून लगेच देऊन टाकायचे का? तेव्हा रविराज म्हणतो की देऊयात ना, काय हरकत आहे. तो ना तुला कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये अडकवतोय, तो कसा तोंडावर आपटतोय ना ते बघूच आपण. कारण तो जितका चुकत जाईल ना तेवढी तू दिलेली साक्ष ही खरी आहे एवढं आपल्याला समजेल. मग प्रिया आणि नागराज आता खूपच घाबरतात, त्यांना काय करावं सुचत नाही. मग नागराज म्हणतो, तसंही तन्वीच्या कॉल्स मध्ये लपवण्यासारखं तरी काय असणार आहे. पण दादा मला कसं वाटतं ना तो नाचवतोय आणि आपण नाचतोय असंही व्हायला नको ना. आता रविराज किल्लेदारच्या मुलीवर संशय घेतला. रविराज किल्लेदारच्या? अरे दादा हा तुझा अपमान नाही का? त्यावेळी आता रविराज म्हणतो, नाही रे नागराज, ही कोर्टाची प्रोसिजर आहे आणि त्याच्यामध्ये मान अपमान वगैरे काहीही नसतो. तेव्हा प्रिया आता मनातच विचार करू लागते की हा माझा खोटा बाप तुळावर चढवल्याशिवाय गप्पाच बसणार नाही की काय आता. तेव्हा प्रतिमा आता लगेचच विचारते, तन्वी त्या कॉल रेकॉर्ड्स मध्ये अर्जुनला मिळू नये असं काही नाहीये ना? म्हणजे तू काही चुकीचं केलं नाहीयेस ना? तेव्हा प्रिया लगेचच म्हणते, अजिबात नाही. मग आता प्रतिमा म्हणते, मग झालं तर आपण का उगीच घाबरायचं? तेव्हा आपली तन्वी खोटं बोलणं शक्यच नाही असं सुमन म्हणते. नागराज म्हणतो, हो बरोबर आहे, कारण खोटं बोलण्या अगोदर तिची ना जीभच झडेल. मग आता प्रिया लगेचच म्हणते, खरं बोलून तरी काय उपयोग आहे बाबा? शेवटी संशय तर घेतलाच जाणार आहे ना माझ्यावर, कधी असा कायदेशीर पद्धतीने तर कधी असा बेडरूम मध्ये शिरून सुद्धा. तेव्हा रविराज विचारतो, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? तेव्हा प्रिया आता सांगू लागते, बाबा मी काय बोलतेय, कुणाशी बोलतीये हे सगळं जाणून घेण्यासाठी सायलीने माझ्या रूम मध्ये मोबाईल लपवला होता, ते पण व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवून. हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. त्याचा व्हिडिओ कॅमेरा सुरू होता आणि सगळं काही शूट होत होतं असं ती रविराजला म्हणते. तेव्हा रविराज धक्क्यानेच काय असं विचारतो, आणि हे सगळं अर्जुनच्या सांगण्यावरनच केलं असेल ना तिने. आणि या प्रकरणामुळे ना बाबा मला खरंच खूप म्हणजे खूप त्रास झालाय. मला रात्रभर सुद्धा झोप लागत नव्हती, पण कुणाला सांगणार मी? तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता आणि एवढं एकटं वाटलं ना की कसं सांगू तुम्हाला. तेव्हा आता लगेचच हे फक्त अनैतिक नाही तर बेकायदेशीर सुद्धा आहे असं आता लगेचच रविराज म्हणतो. आणि ह्या असल्या गोष्टी तर मी अर्जुनला शिकवल्याच नव्हत्या असं म्हणतो. आणि हे एवढं सगळं घडून सुद्धा तो साळसूतपणे लिगली अप्लाय करतोय. तेव्हा प्रिया म्हणते, तेच तर बाबा. मग आता नागराज म्हणतो, काही ना काही करून तो तिला अडकवायला बघतोय. तेव्हा रविराज म्हणतो की हे फोन लपवल्याचं मला अजिबातच माहित नव्हतं, नाहीतर मी त्याला कधीच परवानगी नाकारली असती. आता त्याला कॉल हिस्ट्री मिळणार नाही याच्यासाठी ना मी नक्की म्हणजे नक्कीच प्रयत्न करेन. आणि या बाकी सगळ्या गोष्टी आहे ना त्याच्यासाठी मी वेगळी आणि लीगल नोटीस पाठवेल त्याला. त्यानंतर प्रिया आता म्हणते, बरं मी निघू का? पूर्ण आजीच्या औषधाची वेळ सुद्धा झालीये. सुमन म्हणते, अगं पराठे बनवलेत तुझ्यासाठी मी. तेव्हा ती म्हणते, सुमन काकी तुझ्या हातचे पराठे खाण्यासाठी ना मी नंतर कधीतरी येईल, पण जाऊ दे ना ग आत्ता मला. तेव्हा ठीक आहे असं आता सुमन म्हणते. मग प्रिया लगेचच तेथून जाते. नागराज म्हणतो, मी जातो तिला सोडवायला बाहेर. तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात. इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनच्या गाडीजवळ येतात. तेव्हा अर्जुन आता लगेचच त्यांना म्हणतो की हे पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपल्याला तिथे थिएटरच्या मालकाकडे जायचंय. मग आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो असेल तो तिथे, आपण जाऊयात आणि करूयात चौकशी.
असं म्हणून ते तिघेही आता तिकडे जायला निघतात. तर दुसरीकडे प्रिया आणि नागराज दोघेही बाहेर येतात. तेव्हा प्रिया म्हणते, मी म्हणाले होते ना तुम्हाला की अर्जुन आणि सायलीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी मोठं शिजतंय. माझी कॉल हिस्ट्री मागण्यापर्यंत त्यांची मजल गेलीये. याचा अर्थ समजतो का तुम्हाला? हा, आता नागराज म्हणतो, तुझे कॉल रेकॉर्ड्स जर अर्जुनला मिळाले ना तर आपण मेलोच. आणि तुझे सर्वात जास्त कॉल साक्षी आणि महिपतलाच आहेत. जर ती कॉल हिस्ट्री अर्जुनला मिळाली असती तर आपण ढगातच गेलो असतो, असं नागराज म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, तुमचा तो भाऊ अशी कॉल हिस्ट्रीला अशी सजवून देत होता त्या अर्जुन सुभेदारला, आणि तुमची ती अर्ध्या मेंदूची वहिनी एक दिवस मला खड्ड्यात घालणार म्हणजे घालणारच. तेव्हा नागराज म्हणतो, आपलं लक्ष आहे ना, आपण असंच नेहमी निभावून नेऊ ना. तू नको आता टेन्शन घेऊ. बाय द वे, रामनवमीपासून मला विचारायचंय तुला, तुझं ते लॉकेट कुठे आहे तन्वीचं? हरवलं वगैरे नाही ना? मग प्रिया म्हणते की ते मी काढून ठेवले, कारण घरात बसलाय ना म्हातारा मधुकर पाटील, माझ्या गळ्यात बघितलं असतं तर लगेच समजलं असतं त्याला की मी खरी तन्वी नाहीये. लगेच पचकला असता जाऊन, कारण साऊ मला सापडली तेव्हा ते लॉकेट तिच्या गळ्यात होतं म्हटल्यानंतर खरी तन्वी तीच आहे. तेव्हा नागराज आता विचारतो, तू काही डोक्यावर पडली आहेस का प्रिया? मग आता नागराज म्हणतो, त्या लॉकेट विषयी मधुभाऊंना काही माहित नाहीये. मग आता प्रिया म्हणते, असं कसं नाही माहित? कारण सायलीच्या गळ्यात तर होतं ते लॉकेट. त्यावेळी नागराज म्हणतो, ऍक्सिडेंट पर्यंत होतं ना तिच्या गळ्यात ते लॉकेट, पण जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा तन्वी बाहेर फेकली गेली असेल, तेव्हा ते लॉकेट सुद्धा बाहेर फेकलं गेलं, झाडावर लटकलं कुठेतरी, आणि महिपतला सापडलं नशीब आणि त्याने त्याच्या जवळ ठेवलं ते. आणि तन्वी जेव्हा मधुभाऊंना सापडली तेव्हा तिच्या गळ्यात ते लॉकेटच नव्हतं. तेव्हा प्रिया आता अवाकच होते आणि विचारते, काय हो, म्हणजे जेव्हा मी खोटी तन्वी म्हणून गेले तेव्हा महिपतकडे असणारं एवढ्या वर्षांचं लॉकेट तुम्ही मला दिलं होतं का? तेव्हा नागराज म्हणतो, हो, कारण महिपतला एक सवय आहे, कोणताही गुन्हा केला तर त्याची कोणती तरी एक खून म्हणून तो स्वतःजवळ ठेवतो म्हणजे ठेवतोच. तेव्हा प्रिया म्हणते, काय सांगताय? मी उगीच घाबरले ना, म्हटलं उगीच कळायला नको कुणाला. तेव्हा नागराज म्हणतो, मग आता ते गळ्यात घालायचं, कुठेही काढून ठेवायचं नाही. सतत लोकांना दिसलं पाहिजे की खरी तन्वी ही तूच आहे, म्हणून त्यांना वाटलं पाहिजे की तन्वी कोण तर तू. तेव्हा ती म्हणते, घरी गेले गेले घालते, आता बरं मी निघते, कारण उगीच ती म्हातारी कोकलायची. प्रिया तेथून लगेचच जायला निघते. दुसरीकडे अर्जुन आता लगेचच त्या ऑफिसमध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर लगेचच त्या मॅनेजरला स्वतःची ओळख सांगतो आणि म्हणतो की मला तिकीट बुकिंग इन्फॉर्मेशन हवी आहे आणि ऑनलाईन पेमेंट केलं असेल तर त्याचे सुद्धा डिटेल्स हवे आहेत. तेव्हा आता तो मॅनेजर अर्जुनकडे बघत सुद्धा नाही आणि म्हणतो, कधीचे रेकॉर्ड्स हवे आहेत तुम्हाला, कालचे की परवाचे? तेव्हा अर्जुन म्हणतो, 2 वर्षापूर्वीचं. मग आता लगेचच तो मॅनेजर विचारतो, काय 2 वर्षापूर्वीचं? आणि तुम्ही तो आत्ता मागायला आलात? मला काही तेवढंच काम आहे का? आणि तसंही रेकॉर्ड वगैरे देण्याची आमची तर सिस्टम नाहीये. तेव्हा लगेचच आता चैतन्य म्हणतो की आम्हाला एका केससाठी ही इन्फॉर्मेशन हवी आहे. तेव्हा कोर्टाची ऑर्डर घेऊन या, मग बघू, असं तो मॅनेजर सांगतो. तेव्हा तुम्ही असं म्हणून आता तो मॅनेजर अर्जुन चैतन्यला जायला सांगतो. अर्जुन लगेचच म्हणतो, सावंत. तेव्हा सावंत लगेच पुढे येतो आणि पोलीस डिपार्टमेंटची ऑर्डर चालेल का, असं मॅनेजरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो. तेव्हा आता मी इन्स्पेक्टर सावंत, असं म्हणून सावंत आपला लगेचच ID दाखवतात. तेव्हा आता तो मॅनेजर खूप घाबरतो आणि ताडकन उठून उभा राहतो. केसची इन्फॉर्मेशन गोळा करतोय ना, ती केस एक मर्डर केस आहे, त्यामुळे 2 वर्ष असो किंवा 20 वर्ष आम्ही जी माहिती मागू ती मुकाट्यानं शोधून द्यायची, समजलं का? तेव्हा तो मॅनेजर आता घाबरतो आणि हो असं म्हणतो. येतो ना साहेब, मी कुठे नाही म्हणालो. अहो, आता सगळं डिजिटल आहे ना, पाहिजे ते रेकॉर्ड तुम्हाला नक्कीच मिळेल. तेव्हा आता अर्जुनला तो शांतपणे विचारतो की साहेब तारीख कुठली? तेव्हा अर्जुन 13 जानेवारी 2023 अशी तारीख सांगतो आणि संध्याकाळचा शो होता. दुसरीकडे आता रविराज हा लगेचच आपल्या सहकाऱ्यांना फोन करत अर्जुन सुभेदारला ताबडतोब नोटीस पाठवा, मी डिटेल्स पाठवतोच, असं आता म्हणतो. आणि मग नंतर फोन आता जो थिएटरचा मॅनेजर असतो तो लगेचच म्हणतो, हे पहा सर, सर्व डिटेल्स यामध्ये आहेत, त्याच्या शोची सर्व माहिती यामध्ये आहे आणि आमचं एक ॲप आहे, त्यावरून तिकीट बुक सुद्धा करता येतात. अर्जुन आता त्यामध्ये सर्व नावं चेक करतो, त्यामध्ये साक्षीचं नाव असतं आणि तिनेच ही तिकीट्स बुक केलेली असतात. तेव्हा आता लगेचच अर्जुन चैतन्य एकमेकांकडे पाहतात आणि त्यांना जबरदस्त धक्का बसतो, कारण साक्षी शिखरेनेच ही तिकीट्स बुक केलेली असतात. त्यांचा डाऊट क्लिअर झालेला असतो. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही आमचं खूप मोठं काम केलं, आता मला याची प्रिंट आउट हवी आहे. मग लगेचच तो मॅनेजर प्रिंट आउट सुद्धा देतो.
तर इकडे पूर्णाजी या विमलला आवाज देतात आणि पाणी घेऊन ये ग असं म्हणतात. तेवढ्यातच सायली आता लगेचच पूर्णाजींसाठी पाणी देते. मग पूर्णाजी रागातच तिच्याकडे पाहतात. तेव्हा सायली विचारते, उन्हाचा खूपच त्रास झाला ना हो? मग पूर्णाजी रागातच थोड्या म्हणतात की आता बाहेर ऊन आहे म्हटल्यानंतर त्रास नाही होणार का उन्हाचा? तेव्हा सायली विचारते, मी तुमच्यासाठी लिंबू सरबत बनवू? तेव्हा रागातच पूर्णाजी म्हणतात, काही नको. सायली म्हणते, बनवतेच असं म्हणून ती लगेचच आता लिंबू सरबत सुद्धा बनवते. मग त्यावेळी पूर्णाजींना ती देते तर पूर्णाजींना तो लिंबू सरबत खूप आवडतो. त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. मग सायलीला सुद्धा हसू येतं. तेव्हा पूर्णाजी जरा रागातच तिच्याकडे पाहतात तर सायली मात्र अजूनही हसतच असते. त्याचवेळी कुरिअरवाला तेथे येतो आणि अर्जुन सुभेदार असं म्हणतो. तेव्हा सायली आता लगेचच पुढे जाते आणि ते पार्सल रिसीव करते. त्याचवेळी ते पार्सल घेऊन ती आतमध्ये जाणार असते तर प्रिया आता तेथे आलेली असते आणि सायलीला अडवत म्हणते, रामनवमीच्या दिवशी जर काही तमाशा केला नसता तर हे झालंच नसतं. तेव्हा सायली विचारते, म्हणजे? अगं, माझ्या बाबांनी ही नोटीस तुझ्या नवऱ्यासाठी पाठवली आहे. तू माझ्या खोलीमध्ये मोबाईल लपवून जो कांड केलास ना, माझ्या बाबांना समजला सुद्धा आणि थँक्स टू यू माझे बाबा माझ्या बाजूने पुन्हा एकदा उभे आहेत. त्यामुळे जो कोणी मला आता त्रास देईल त्याच्या विरोधात माझे बाबा आता इथून पुढे कडक ऍक्शन सुद्धा घेणार आहेत. तेव्हा सायली रागातच प्रियाकडे पाहते. मग प्रिया आता म्हणते, बघ तुझ्या कर्माची फळं. सायली मोठ्या कॉन्फिडंटने म्हणते की हे बघ, कर्माची फळं कोण भोगणार आहे ना हे तुला कळेलच प्रिया. अगं, तुझं काय चाललंय ना हे आम्हाला माहित आहे आणि तुला सुद्धा. आता थोड्या दिवसामध्ये ते सर्वांना समजणार आहे की तू काय कांड केला आणि काय नाही. आणि रविराज काकांना सुद्धा समजलं अशी धमकीच आता सायली देते. तेव्हा प्रियाला आता खूपच राग येतो आणि रागातच ती मोठ्याने म्हणते, का वागतेस तू सायली माझ्या बरोबर अशी? अगं, फक्त घर जोडण्याची ना नाटकं करत असतेस तू. बाकी खरं तर तू घर ना तोडतीयस. असं म्हणून नाटके करत ती लगेचच आता पूर्णाजींकडे जाते आणि म्हणते की पूर्णाजी, मी एवढे प्रयत्न करत असते माझ्यामुळे या घरात एकही वाद व्हायला नको, पण ही सायली ना फक्त वाद उकरून काढत असते. पण ती घरचे वाद ना असे कोर्टापर्यंत नेऊन सुद्धा पोहोचवते. तेव्हा पूर्णाजी आता लगेचच सायलीकडे पाहतात आणि तिला विचारतात, काय कोर्टापर्यंत म्हणजे? मग आता लगेचच प्रिया म्हणते, माझ्या खोलीत हिने मोबाईल लपवला होता हे बाबांना समजलं. त्यांचा नाईलाज झाला आजी आणि त्यांना अर्जुनला अशी लीगल नोटीस पाठवावी लागली. मग आता पूर्णाजी धक्क्यानेच विचारतात, काय? तेव्हा प्रिया साळसूतपणाचा आव्हानात म्हणते, अगं पूर्णाजी, जावाजावांमध्ये किती प्रेम असायला हवं, पण सायलीमुळे काय वेळ आली तू बघ ना आता. मग आता लगेचच पूर्णाजी रागात विचारतात की काय चाललंय या मुलीचं ना, कळत नाही काय वागणं आहे हिचं, कधी थांबणार आहे कळतच नाही. स्वतःच जखम द्यायची आणि स्वतःच मलम लावायचं नाटक करायचं. तेव्हा प्रिया मात्र आता गालात हसते आणि सायलीकडे पाहते आणि ती जखम भरतीये असं वाटायला लागलं की एखादी नवीन जखम द्यायची. म्हणून वारंवार मी हिला आठवण करून देत असते की या घरामध्ये नाही परकी आहे म्हणून, आणि आज तिने तर ते सिद्धच केले. असं म्हणून पूर्णाजी सायली समोरच हात जोडतात. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं की पूर्णाजींना माझ्यामुळे त्रास झाला. तेव्हा सायली पूर्णाजींजवळ बसते आणि त्यांचा हात असा प्रेमानेच हातात घेते. मग आता ती म्हणते की पूर्णाजी, माझ्यामुळे काही जखमा झाल्यात तुम्हाला आणि त्या काही काळ सलतही राहतील, मला मान्य आहे. पण पूर्णाजी, मी त्या जखमा नक्कीच भरून काढीन, त्याचे असे रुवण नाही राहून देणार. तुमच्या सायलीचा शब्द आहे तुम्हाला, असं सायली आता लगेचच पूर्णाजींना प्रॉमिस करते. तेव्हा प्रिया आता मनातच विचार करते की कशाला उगीच मस्का मारती म्हातारीला. ही म्हातारी लगेच हात बाहेर काढून तुला दूर ढकलेल बघ. मग आता सायलीने असा हात घट्ट पकडताच पूर्णाजी या खूपच इमोशनल होतात आणि अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतात की सायली जे बोल ते खरं आहे. ती खरंच काही ना काही असं करून दाखवेल जेणेकरून आजींना विश्वास असतो. मग आता प्रिया त्या दोघींकडे पाहते तर त्या दोघीही अगदी इमोशनल झालेल्या असतात. पूर्णाजींना आता मागचं सगळं काही आठवत असतं की कशा प्रकारे माझ्या वाढदिवशी माझी प्रतिमा जशी गुलाबजामुन माझ्यासाठी बनवायची, सायलीने सुद्धा माझ्यासाठी गुलाबजामुन बनवले होते आणि त्याचबरोबर मला स्वतःला खायला सुद्धा दिला होता आणि छानशी पप्पी सुद्धा दिली होती. हे सगळं काही आठवून ना पूर्णाजींच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आता पुढे पूर्णाजींना आठवतं की मी सायलीवर किती प्रेम करायची. माझ्या मनामध्ये जशी आदर्श सून वागते ना तशीच सायली एकदम वागत होती आणि म्हणूनच या घरच्या सुभेदारांची सून असण्याचा मान फक्त आणि फक्त तुझा आहे. असं म्हणून पूर्णाजीने आता
तिच्या हातामध्ये सर्व घराच्या तिजोरीच्या किल्ल्यास दिलेल्या असतात आणि तो क्षण सायलीसाठी खूपच आनंददायी असतो. आणि कशा प्रकारे पूर्णाजीने माझा नातसून म्हणून स्वीकार केला होता, कशा प्रकारे मी सायलीचा नातसून म्हणून स्वीकार केला होता आणि आजपासून हे घर मी तुझ्या ताब्यात देते. तिच्या हातावर किल्ल्या पूर्णाजीने ठेवलेल्या होत्या आणि हे सगळं काही त्या दोघींना आठवतं. मग त्या दोघीही अगदी इमोशनल होतात आणि एकमेकींकडे पाहत राहतात. तेव्हा त्या दोघींचं एकमेकींवरील प्रेम पाहून, त्या दोघींचं बॉन्डिंग पाहून आता प्रियाला खूपच मोठा धक्का बसतो. तेव्हा प्रिया ही आता घाबरतेच, तिला काय करावं सुचत नाही. मग आता लगेचच ती मनात विचार करू लागते की ये म्हातारे, तू हे काय करतीयस का म्हातारे? तू काय विरघळतीयस की काय लगेच? अगं हात काढून घे ना त्या सायलीच्या हातातून, असं म्हणून प्रिया आता त्या दोघींकडे रागात पाहू लागते. तर सायलीने अजूनच पूर्णाजींचा हात घट्ट पकडवून ठेवलेला असतो. तर पूर्णाजी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने आता सायलीकडे पाहत असतात. पाहून मात्र आता प्रियाचा खूपच जळफळाट होत असतो. प्रिया आता म्हणणारच असते की पूर्णाजी हात मागे घे पटकन, कारण तुला माहिती नाही कशी आहे ते. पण आता पूर्णाजी आणि सायली या दोघेही एकमेकींकडे पाहतच राहतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओंच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा.